लग्न साधी केली तरी मुलं होतात असा संदेश देणारे इंदोरीकर महाराज मात्र आपल्या मुलीच्या लग्नात करोडो रुपयांचा खर्च करणार आहेत. त्यांची तयारी झाली. पण नेमका तो खर्च कुठं केला जाणार आहे? इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नामध्ये काय थाट केला जाणार आहे आणि किती रुपये खर्च होणार आहे आणि नेमका तो विवाह सोहळा कसा रंगणार आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा बघितला त्यावेळेस इंदोरीकर महाराजा प्रचंड ट्रोल झाले होते आणि त्यावेळेस लोकांनी म्हटलं होतं की इंदोरीकर महाराज म्हणतात लग्न साधी करा, मात्र इंदोरीकर महाराजांनी साखरपुडा कशा प्रकारचा केला हे आपण पाहिलं. कशा प्रकारे शाही ताट मुलीचा किंवा आपल्या स्वतःच्या मुलीचा साखरपुड्याचा थाट हा केला. मात्र त्यावेळेस ट्रोल झाल्यामुळे महाराजांनी उत्तर दिलं. इंदोरीकर महाराजांनी सांगितलं की याच्यापेक्षाही खडेजंग मी माझ्या मुलीचं लग्न करणार, आणि आता तशीच परिस्थिती इंदोरीकर महाराजांनी निर्माण केली आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी 100 एकर मध्ये आपल्या मुलीच्या लग्नाचा मंडप उभा केलेला आहे. 100 एकर मध्ये मुलीच्या लग्नाचा मंडप उभा केलेला असताना लोक तर किती येणार आहेत याची गणनाच नाही. कारण त्यांनी आमंत्रण असंख्य लोकांना दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये हे आमंत्रण पोहोचलेले व्हिडिओच्या मार्फत. त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितले की माझ्या मुलीचं लग्न आहे, संगमनेर तालुक्यामध्ये गुंजनवाडी या परिसरामध्ये माझ्या मुलीचं लग्न पार पडणार आहे आणि तिथं आल्यानंतर 100 एकर मध्ये शाही विवाह तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारचं ते आमंत्रण होतं आणि त्या आमंत्रणामध्ये अवघ्या महाराष्ट्राला बोलावणं आहे. त्याच्यामुळे कोणीही तिथं लग्नाला जाऊ शकतं. मात्र त्यानंतर हा तर झालाच 100 एकरचा खर्च. त्यानंतर जेवायची सोय जी आहे ती सुद्धा आजपर्यंत बरेच लग्न बघितलेले असतील, मात्र सामान्य माणसाचं लग्न म्हणल्यानंतर जेवणाची खास सोय असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. श्रीमंत करो अगर नाही करो, मात्र सामान्य माणूस जर कुठलं लग्न करायला तर त्याच्यामध्ये कशा प्रकारची सोय असते हे आपल्याला माहिती आहे. कारण अंबानीच्या लग्नामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की ती दोन दोन जे काही पदार्थ तेच वाढत होते आणि तेच लोक खात होते. अशा प्रकारचं होतं. तर इंदोरीकर महाराजांनी आपल्या स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये जेवणाची सुद्धा जय्यत तयारी ही केलेली आहे अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे. आणि त्याच्यावर सुद्धा लाखोंचा खर्च, म्हणजे साधारणतः 40 ते 50 लाख रुपये इतका खर्च फक्त जेवणाचा जाणार आहे असल्याचं सांगितलं जात आहे. मग मुलीच्या गळ्यातलं सोनं असेल किंवा मुलाच्या हातात अंगठ्या असतील किंवा त्याचे कपडे असतील, हे गोष्ट तर लांबच राहिली. मात्र आता या सगळ्यांवरून इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा ट्रोल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की अशा प्रकारचा जर तुम्ही खर्च करत असाल तर तुम्हाला काय करायची गरज आहे. कारण इंदोरीकर महाराजांनी स्वतः सांगितलं की लग्न केली साधी केली तरी चालतात, मात्र याच्या मागचा त्यांचा उद्देश जो होता तो उद्देश वेगळा होता. अशा प्रकार सुद्धा त्यांनी सांगितलं की ज्याच्याकडे पैसे नाही, जो सामान्य माणूस आहे, जो कुठेतरी स्वतः अडकळलेला आहे आणि त्याला मोठं लग्न करण्याची गरज नाही, अशा प्रकारचं इंदोरीकर महाराजांच्या याच्यावर स्पष्टीकरण होतं किंवा इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांचं स्पष्टीकरण होतं. मात्र तरी सुद्धा एवढा खर्च करायची काय गरज, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. कारण कितीही पैसा असला तरी सुद्धा एवढा देखावा करण्याची कोणालाही गरज नाही, अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे. मात्र बघणं महत्वाचं आहे आता नेमकं काय होतंय. मुलीचं लग्न तर जोरात थाटामाटात ठरलेलं आहे आणि शाही विवाह होणार आहे. या शाही विवाहाला तुम्ही जाणार आहात का? नक्की कमेंट करून सांगा. आणि बऱ्याच ठिकाणी इंदोरीकर महाराजांचं जे काही आहे विवाह सोहळ्याचा व्हिडिओ दाखवला जात आहे की मुलीचा विवाह सोहळा असा पार पडणार आहे, शाही होणार आहे, आणि त्याच्या ठिकाणी खाली बरेच काही मिश्किल कमेंट येतात. त्या मिश्किल कमेंट मधली एक सगळ्यात महत्वाची मिश्किल कमेंट आहे. कारण इंदोरीकर महाराज बऱ्याच लग्नामध्ये किंवा बऱ्याच कीर्तनामध्ये स्वतः त्यांनी सांगितलेले की मठ्ठा मठ्ठा अशा प्रकारची गोष्ट केलेली आहे. मग लोक त्या मिश्किल कमेंट करताना म्हणतायत की लग्नामध्ये महाराज मठ्ठा आहे का, मठ्ठा असेल तर आम्ही याल. अशा प्रकारच्या मिश्किल कमेंट सुद्धा इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याच्या व्हिडिओच्या खाली लोक करताना आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल, इंदोरीकर महाराजाबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नाही व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.